संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात अखेर महायुतीची उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली होती। खरं तर सुनेत्रा पवार यांचं नाव यासाठी चर्चेत होताना अखेर त्यांची उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे। आपल्यासोबत सुनेत्रा पवार आहेत। ताई, वहिनी तुमची आता उमेदवारी जाहीर झालेली आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? आजचा दिवस माझ्या आयुष्याचा सर्वात भाग्याचा दिवस मी समजते। आज महायुतीच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची संधी मला दिली, त्याबद्दल मी सर्वांचेच तुमचे सगळ्यांचेच मी आभार मानते। शिवजयंतीच्या निमित्ताने मी काल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की शिवछत्रपतीच्या पदस्थ प्रशांत पावन झालेल्या पुणे जिल्ह्यातील सर्व ठिकाणी भेट दिली आणि शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतलेले आपण सगळ्यांनी काल पाहिलेलेच आहेच। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझी उमेदवारी जाहीर व्हावी हा माझ्यासाठी सुवर्ण क्षण आहे। हा माझा मोठा सन्मानच म्हणावा लागेल। नक्कीच तुम्ही गेले काही दिवस बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करताय, लोकांचा प्रतिसाद पाहून काय वाटतं? तुम्ही वारंवार म्हणताय की दादांच्या विचाराला साथ जिथे जाईल तिथे लोकांचा प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद आहे, त्याच्यामुळे त्या उत्साहाला बघून नक्कीच वाटतं की ते प्रचंड प्रतिसाद दादांच्या पाठीशी उभे राहतील म्हणून। बारामती लोकसभा मतदारसंघात आता ननंद विरुद्ध भावजा असा सामना जो आहे तो पाहायला मिळणार आहे आणि खरं तर तुम्ही दादा म्हणले होते की मला कुटुंबात एकटं पाडलं जाईल, तसंच कुठेतरी आता होताना पाहायला मिळते। सर्व पवार कुटुंबीय जे आहेत ते सुरेश सुळेंच्या साईडनं प्रचार करते, मात्र तुम्ही आज थांबात, काय काय याचा परिणाम होतो? नाही, कारण हे जनतेने ठरवलेलं आहे की मला उमेदवार करायचा, त्याच्यामुळे तसं काही म्हणजे बघूया, आता सगळे जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे ही। खरं तर दादांसोबत जे आमदार गेलेले आहेत ते असं म्हणतात की जे विरोधक टीका करतात की ते स्वतःवरचे भ्रष्टाचाराचे आरोप जे आहेत ते पुसण्यासाठी गेलेले आहेत, ते लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले, त्या आरोपांवर काय म्हणतात? आता पुढे बघूया आपण काय होतंय ते। नक्कीच खरं तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया जी आहे ती TV9 आपल्या सुनेत्रा पवार यांनी दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।